2-3 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न फार ऐरणीवर आलेला आहे आणि त्याचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. तर त्यांच्या आंदोलनादरम्यान तुम्ही कुठेच दिसले नाहीत. कुठे होते तुम्ही? नाही, मनोज दादांचं आंदोलन आंतरवली सराटीपासून सुरू झालं आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत काम केलं त्या सर्व नेतृत्वाच्या पाठीमागे आम्ही कायम राहिलो. सुरुवातीच्या कालखंडामध्ये आम्ही 8-10 वर्षापूर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी स्वतः रस्त्यावरती उतरलो, अनेक आंदोलनं केली, अनेक वेळा त्यामध्ये आम्हाला अटक झाली, आमच्यावरती गुन्हे दाखल झाले. परंतु आज एका टप्प्यावरती आल्यानंतर जे जे नेतृत्व करतात त्या नेतृत्वाच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. त्याच्यामुळं आंदोलनाच्या फोकसमध्ये राहण्यापेक्षा आंदोलनाच्या पाठीमागे राहून आंदोलनकर्ते किंवा आंदोलनाचं जे नेतृत्व करतात त्यांना सपोर्ट करणं ही भूमिका कायम राहिलेली आहे. त्यामुळं मनोजदादाच्या आंदोलनामध्ये ॲक्टिव्हली जरी आम्ही समोर मीडिया फेसच्या समोर आलो नसलो तरी मनोजदादांच्या आंदोलनाच्या पाठीमागे राहून मनोजदादांना जेवढं सहकार्य आमच्याकडनं होणं अपेक्षित होतं त्या पद्धतीने मुंबईचं आंदोलन असेल किंवा फक्त प्रत्यक्ष रणांगणावरती किंवा प्रत्यक्ष त्या उपोषण स्थळावरती जाणं किंवा त्यामध्ये कमी अधिक प्रमाणात असू शकतं. परंतु 100% त्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला हा मॉरल सपोर्ट किंवा पडद्यामागची भूमिका किंवा जे काही पडेल ते काम करण्याचं योग्य ती जबाबदारी उचललेली होती. अण्णा, सध्या महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं पाहायला मिळतंय. आपल्याला ओबीसी मराठा समाजाच्या पुढे उभे ठाकलेत आणि हे चित्र मराठवाड्यात प्रकर्षाने जाणवतं. याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, हे अत्यंत महाराष्ट्राला कमीपणा आणणारी गोष्ट आहे. कारण ज्या महाराष्ट्राने अनेक समाजसुधारकांचा हा महाराष्ट्र आहे आणि इथल्या समाजसुधारकांनी कायम हे जपलेलं आहे की इथली जी बहुजन समाजाची जी शृंखला आहे, इथल्या 18 पगड जाती, 12 बलुतेदार, गावखेड्यामध्ये राहणारा हा समाज, हा गावचा पाटील जरी असला तरी तिथला लोहार असेल, कुंभार असेल, सुतार असेल, सर्वांना बरोबर घेऊन जाणारी ही समाजव्यवस्था होती. परंतु अलीकडं काय झालं आहे माहिती आहे का, राजकारणाकरता म्हणा किंवा समाजकारणाकरता म्हणा, प्रत्येक जातीय द्वेषाने भरलं गेलेलं आहे. म्हणजे आज लोक आडनाव पाहून हॉटेलमध्ये जायचं का ते ठरवतात. आणि पूर्वी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये आम्ही कधी असे मित्र, माझा मुल्ला हैदर मित्र आहे किंवा एखादा तिकडचा आमचा रामजी सुतारे किंवा असे कधी जात किंवा धर्म पाहून आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये कधी शिकलो नाही. आणि मराठा सेवा संघाच्या विचारधारेमध्ये सुद्धा आमच्याबरोबर सगळे 18 पगड जातीचे सगळे लोक आमचे पदाधिकारी कितीतरी होते. परंतु महाराष्ट्रात असं वातावरण नव्हतं. महाराष्ट्रात आता असे काही वाचाळवीर निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातलं वातावरण बिघडत चाललेलं आहे. आणि आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती परंतु सुद्धा खूप वातावरण ओबीसी विरुद्ध मराठा हे वातावरण तयार झालेलं आहे. हे वातावरण आपल्याला महाराष्ट्राला निश्चितरित्या परवडणार नाही. म्हणून मी दोन्ही बाजूच्या पुढाऱ्यांना, दोन्ही बाजूच्या समाज घटकातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना हीच विनंती करेल आपल्या माध्यमातून की आपल्याला जो लढा लढायचा आहे तो लढा आपण निश्चितरित्या लढा. हे राज्य, हा देश कायद्यावरती चालतो. कायद्याच्या ठिकाणी तुम्हाला जे काही मागण्याचा अधिकार आहे ती त्या ठिकाणी मागितलं पाहिजे. परंतु एकमेकाच्या जातीचा या ठिकाणी उद्रेक करणं, लाखोल्या वाहणं, शिव्या देणं हे काय महाराष्ट्राचे संस्कार नाहीत किंवा ही महाराष्ट्राची संस्कृतीसुद्धा नाही. कळत न कळत महाराष्ट्रातील सगळ्या वाचाळवीर नेत्यांनी आणि सगळ्यांनी हे भान राखलं पाहिजे की अरे, तुमच्या खांद्यावरती कोणीतरी बंदूक ठेवून अशा पद्धतीचा अजेंडा घडवून तर आणला जात नाही आहे ना. आणि म्हणून तुमची माझी जबाबदारी आहे की महाराष्ट्रातील हे जातीय विद्वेषाचं किंवा धार्मिक विद्वेषाचं जे वातावरण आहे ते आपण थांबवलं पाहिजे. मी माझ्या नेत्यांना, आदरणीय अजितदादांना सुद्धा ही विनंती करणार आहे की आपण ज्यावेळेस शिव फुले शाहू आंबेडकर ही आपली विचारधारा आहे आणि त्यामुळे या महाराष्ट्रातील 18 पगड जाती, 12 बलुतेदार तसंच अल्पसंख्याक समाजाला हा अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा विश्वास आहे की हा नेता मुळामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये जातीयवाद हा नाहीच आहे. आणि म्हणून
या नेत्याच्या पक्षामध्ये सर्वांना स्थान आहे आणि सर्व समूहाला बरोबर घेऊन जाणारे हे नेतृत्व आहे. विशेषतः मुस्लिम समाजामध्ये सुद्धा अजितदादांच्या नेतृत्वाविषयी एक कमालीचं आकर्षण आहे आणि एक विश्वास आहे की माननीय अजितदादा आज राज्य सरकारमध्ये आहेत त्यावेळेस आपल्या समाजाला, आपल्या धर्माला योग्य तो न्याय देतील, योग्य ती दिशा देतील आणि या महाराष्ट्रातील जनमानस किंवा या महाराष्ट्रामध्ये कुठेही कटुता किंवा विद्वेषाचं जे राजकारण आहे ते निश्चितरित्या हाणून पाडतील आणि या महाराष्ट्राला चांगल्या जातीय सलोखा आणि एकात्मतेकडे घेऊन जाण्याचा विचार निश्चितरित्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये करणार आहोत आणि आपल्या माध्यमातून सुद्धा आपण हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.